फोनमध्ये काढतो. सर्व मान्यवरांनी त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था. अस्मिता संस्थेचे अस्मिता संचालित तसेच कौशल्य विकास केंद्र दिवाळी वर्गात आपण किल्ले बांधणी प्रकल्प जो आपण आत्ता जे रांगोळी प्रदर्शन केलं त्याच आधी आपण दिवाळी वर्गात किल्ले बांधणी प्रकल्प केलेला. तसं आपण वर्षभर व्याख्यानमाला भरवत असतो आणि आपण योगा दिवस पण साजरा करतो. असे विविध उपक्रम आपण संस्थेच्या माध्यमातून करत असतो. यावेळेला रांगोळी प्रदर्शन केलं त्याचं थोडक्यात उत्तर देतो मी. गेली 3 वर्ष आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. यावर्षी या स्पर्धेत आम्ही 10 व्यावसायिक व 28 स्पर्धक कलाकारांनी सहभाग घेतला. या सर्व व्यावसायिक व स्पर्धक समाजाला घटक म्हणजे त्याच्यातलं कलागुण शोधून काढणं, नुसती शोधून काढणं चालणार नाही. त्यांच्यासाठी एक छान व्यासपीठ दिलं पाहिजे. मग व्यासपीठ द्यायचं म्हणजे काय, त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम घेतले पाहिजेत. म्हणूनच मी त्याने हे नवीन उपक्रम जे घेतले त्यातली ही रांगोळी स्पर्धा आणि हे नवोदित कलाकार होते आमच्याकडे, त्याचबरोबर व्यावसायिक कलाकार देखील आले आणि यांना सगळ्यांना संधी देण्याचं काम अस्मितेने छान यावर्षी केलेलं आहे. आणि त्यांचं हे कौतुक करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी जे आपले प्रमुख अतिथी तसेच विशेष अतिथी इथे लाभले त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमचे कार्यकर्ते श्रीयुत बळीराम कदम सर यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. आज आपल्या इथे रांगोळी प्रदर्शनाच्या समारोपाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोपाळे सर आणि जय जवानचे श्री ढवळे सर उपस्थित आहेत. बघा, आज कला आणि क्रीडा दोघांचा संगम झालेला आहे. गोपाळे सर रांगोळीकार आहे आणि ढवळे सर हे जय जवान दहीहंडी पथकाचे प्रमुख आहे, संस्थापक आहे. क्रीडा आहे आपल्या राज्य सरकारने देखील आणि याला दहीहंडीला एक खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे, क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि ह्या क्रीडेमध्ये कला असते, कलाकुसरीनेच ती क्रीडा करावी लागते तर क्रीडा होते. तसंच कलेमध्ये जेव्हा तुम्ही खेळाचा काही वापर करता, खेळाप्रमाणे वापर करता, त्यावेळेला ती कला आणखी खुलते. तसेच रांगोळीकार श्री गोपाळे सर हे त्यांचा मी परिचय करून दिला, संक्षिप्त करून दिलं की अजूनपर्यंत त्यांनी 3000च्या वरती रांगोळ्या काढलेल्या आहेत. 3000च्या वरती वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. जलतरंग, चारकोल असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते मला तितकेसे माहिती नाही, पण त्यांनी तेवढे काढलेले आहेत. त्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं आहे.
गिनीज वर्ल्ड स्टार पुरस्काराला ते सन्मानित आहेत रांगोळीकार म्हणून. अशा प्रकारे ते आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांचं आज अस्मिता परिवारातर्फे स्वागत करते. त्यांचं स्वागतपर म्हणून मी श्री जाधव सर, अस्मिताचे जाधव सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी उपाळे सरांचं स्वागत करावं. स्वागत करत आहे. सगळे डोळे जय जवान गोविंदा मुंडाचे गणपती बाप्पा बोल बजरंग. गोविंदा पथकाची सुरुवात करताना ती हे असते बोल बजरंग बली की जय तसं असतं. आम्ही बाकीच्या सगळ्यांचे स्वागत करतोय. गोरे साहेब तुम्ही पण त्यांचं स्वागत करावं आणि अभिनंदन करावं. त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ फुलाची पाकळी नमस्कार. प्रथमतः श्री गणरायाला आणि सरस्वती देवीला वंदन करून उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ कलाकार व कलाकारांचे येथे मी संकेत बघत अस्मिता परिवारातर्फे आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज हे स्पर्धात्मक रांगोळी प्रदर्शनाचे 4थे पर्व आहे. मला आनंद आहे, परंतु मी यावर्षी जास्त वेळ देऊ शकलो नाही, त्याची मला थोडी खंतसुद्धा आहे. तरी पण आपल्या सर्व रांगोळी कलाकार आणि लीलाधर, विनायक यांच्या सहकार्याने, यांच्या उत्तम सहकार्याने या रांगोळी दालनाला कलात्मक रूप यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. कारण की गेले 3 वर्ष मी आपला वेळ देऊन इथे सतत कलाकारांशी संवाद साधून कलाकारांना इथे या अस्मिता परिवारात आणून हे रांगोळी प्रदर्शन घडवत आलो. पण यावर्षी मला तितकासा वेळ देता आला नाही, त्याबद्दल खरंच मी खंत व्यक्त करतो. खूप काही बोलायचं आहे, पण रांगोळीविषयी चर्चा तर आपली चालूच राहील, आपण त्याबद्दल बोलूच. राहिलंच खास एक सांगावशी गोष्ट वाटते. आता इथे विश्वविक्रमी केलेले आपले जय जवान गोविंदा पथकातील प्रशिक्षक श्री संदीप ढवळे इथे उपस्थित आहेत. आणि मला एक सांगावंसं वाटते, मी ह्या जय जवान पथकातला काही वर्ष एक भाग होतो. 5 वर्ष मी जय जवान पथकात होतो. मी शिडीमध्ये असायचो.
मजेशीर गोष्ट म्हणजे आम्ही शिड्यांची तेव्हा नावं दिलेली होती, तेव्हा आमचे देवमासागर शिड्या हे नाव दिलेलं होतं. त्याच्यामध्ये माझे सहकारी होते दशरथ करून होते, परत दुसरं अजून शबरी, परत सागर करून असे सहकारी होते. म्हणजे सांगण्यात एक सांगतोय असं, म्हणजे आम्ही तेव्हा मी जय जवानमध्ये असताना एक स्पर्धात्मक तिथे लढा आमचा असायचा. भरपूर काही गोष्टी तिथे आम्ही अनुभवलेल्या आहेत. आणि हे कलात्मक प्रदर्शन अशा माझ्या 2 बाजू आहेत. म्हणजे क्रीडा क्षेत्रात पण एक भाग घेतलेला आणि कला क्षेत्रात पण भाग घेतला. बोलायचं तर भरपूर आहे, पण आपण मी जास्त काय बोलू शकत नाही, कारण की कसं व्यासपीठात सर्वांना बोलण्याचा एक थोडा वेळ मिळाला पाहिजे. आणि रांगोळीविषयी तर आपण बोलूच कलाकारांसोबत, बाकी कोणीही असतील. आणि याच्या आधी पण जेव्हा आपले कलाकारांचे जेव्हा पारितोषिक जेव्हा नंबर ठरले तेव्हा आपण थोडंफार बोललेलं आहे. तर आपण कलाकारांना एकच बोलत आहे की सर्वांची जी कला आहे ती त्यांनी सर्वांनी आपली कला स्पोर्टिंगली जोपासली पाहिजे. आपली ही रांगोळी कला आहे, याच्यामध्ये स्पर्धा असणार, प्रदर्शन असणार, भरपूर गोष्टी असणार. पण ती रांगोळी स्पर्धा आपल्याला व्यवस्थित आणि एक स्पोर्टिंगली ती जोपासली पाहिजे, हे मी सर्वांना सांगू इच्छितो. म्हणजे आता मी कधी कधी काय होतं की रांगोळी काढली आणि त्याला कोणी सांगितलं अरे नाही हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, असं तिथे अपसेट होऊन तो बोलला नाही पुढच्या वर्षी मी रांगोळी काढणार नाही, ते स्पोर्टिंगली होतं. तर रांगोळी कला कुठलीही गोष्ट म्हणजे इव्हन जय जवान पथकामध्ये जरी आम्ही गेलो, कोणी एखादा खेळाडू गेला आणि त्याला बोला अरे तुला खांद्यावर कुणाला घेता येत नाही किंवा करता येत नाही, तुला जमतच नाही, तेव्हा तो बोला अरे मला जमत नाही, मी चालतो. मग ते त्याला अर्थ नाही. स्पोर्टिंगली आता नाही जमलं सेकंड टाईम. म्हणजे आम्हाला तेव्हा शिक्षा पण असायची, मला आठवतं म्हणजे मुलं गडबड करायची सर्व, आणि तेव्हा शांत बसा बोलायचे नाही की घर लावायचे असेल पण कोण ऐकायचं नाही. तेव्हा सगळ्यांनी शिक्षा असायची, एकमेकाच्या खांद्यावर उभं राहून चालायचं. तर ती स्पोर्टिंग शिक्षा घेणं गरजेचं आहे. कोण बोला अरे मला शिक्षा कशी केली, मी कसं करणार, मग ते स्पोर्टिंगली होतं. तर कुठलीही गोष्ट स्पोर्टिंगली घेणं गरजेचं आहे. ती रांगोळी असो, क्रीडा क्षेत्रात असो, तर ते आपण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट साकारली पाहिजे. आता ह्या पारितोषिक समारंभात ज्यांना पारितोषिक मिळाले आहेत त्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन, आणि ज्यांना ज्यांना मिळाले नाहीत त्यांचंही अभिनंदन करतो. कारण त्यांना ह्या परिवारात भाग होण्याचा त्यांना आनंद आहे, ते त्यांनी निदर्शनास आणून दिले. म्हणजे ते स्वतः समोरून येऊन अशी माझ्याशी बोलले की आम्हाला फार छान वाटलं आणि आम्हाला एक दालन मिळालं, आम्हाला एक व्यासपीठ मिळालं की तिथे आम्ही रांगोळी आमची कला सादर करू शकतो. त्याबद्दल त्याही एक आनंद त्यांचं व्यक्त केलं. आपण सर्व कलाकारांनी अशा प्रकारे रांगोळी क्षेत्रात उंच पदावर आपले कार्य न्यावे आणि सतत आपल्या कामातून तसेच खेळाडू वृत्तीने, हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खेळाडू वृत्तीने आपण आपले नाव लौकिक करायचं. तर एवढंच मी बोलू इच्छितो. धन्यवाद. जय श्री. आणि उपस्थित सर्व कलाकार बंधू भगिनींनी, आमचे सर्व खेळाडू, भाषण काही जमत नाही, शाळा म्हटली कधी धडकीवर घालतात की आज काय घेणार आणि काय शिकवणार आहे. शाळा म्हटलं की आनंदाचा विषय पण आहे. बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी शाळेचा जिव्हाळ्याची संबंध आज व्यासपीठावर उपस्थित झालो मी. मुळात मी पहिला माझा परिचय करून देऊ इच्छितो की काही जणांना वाटतं आहे की मी बाहेरचा आहे, पण तसं काही नाही. माझं शिक्षण जे आहे 1ली ते 7वी स्वामी कृष्णानंद शेरगाव, जे आता बिल्डिंग नाही आहे, त्या शाळेत झालं. मी राहतो शिवटिकडी विभागामध्ये. वडील वीज कामगार मजदूर. 1992-93च्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्यापासूनचा एक नागरिक आहे जे आपला जोगेश्वरीचं शिक्षण घेत असत. आणि आणि 7वी ते 10वी, 8वी ते 10वी पालीच हायस्कूल. म्हणजे मुळात विषय बोलायचं असं आहे की मी जोगेश्वरीलाच एक हे आहे, नागरिक आहे. काही जणांना वाटते की मी भासगाव किंवा अजून इतर ठिकाणाहून आलेलो आहे, पण तसं काही नाही. बोलायला पण मला जरा भीती वाटते, कारण त्यामध्ये सांगता येत नाही. माफ करा मित्रांनो. पण मी माझा वैयक्तिक अजून मी कारण बोलतात की स्वतःचं कधी सांगायचं नसतं, पण मी सांगू इच्छितो की
जेव्हा पहिल्यांदा 2010 साली गोविंद पथकाची स्थापना केली, त्या स्थापनेला माझ्याजवळ फक्त 15 खेळाडू होते जे आम्ही कबड्डी खेळायचो. आणि त्या 15 खेळाडूमधून हे उभं केलेलं साम्राज्य आहे. या साम्राज्यामध्ये सर्वच माझे सहकारी खेळाडू, त्यांचे माता पिता यांचा सहभाग जास्त आहे. जोगेश्वरीचं नाव 1992 पूर्वीचं आणि आता जोगेश्वरीचं नाव हे फार मोठं एक तफावत आहे आणि खूप सुंदर असं नाव आपल्या जोगेश्वरीचं झालेलं आहे. पूर्वी तर नोकऱ्या देखील मिळत नव्हत्या. जोगेश्वरीचं नाव सांगितलं तर नोकऱ्या पण देत नव्हत्या. शिक्षणाला कुठल्या शाळेला एंट्री नव्हती. शिक्षण आणि लोन म्हणा किंवा इतर काही गोष्टी बऱ्याच जोगेश्वरीला पूर्णच मिळत नव्हत्या. जोगेश्वरी एक कलागुणांनी भरलेली नगरी आहे. बरेच कलाकार जोगेश्वरी असतात, मग ते क्रीडामध्ये असतील, शैक्षणिकमध्ये असतील, सांस्कृतिकमध्ये असतील. बरेच खेळाडू आपल्याकडे असे भरलेले आहेत जोगेश्वरीमध्ये. मी तुम्हाला मार्गदर्शन करणार इतका मोठा नाही आहे, पण एक माझा अनुभव मी तुमच्याशी सगळ्यांनी शेअर केला. अस्मिता शाळा आपली जुनी शाळा होती ना, त्या ठिकाणी मी RSS मध्ये असताना आम्हाला तिथे रात्रीचे शिक्षणाला आम्हाला बोलवायचं असं त्या गुरुजींच्या हातून आम्ही शिकायचं. असा हा एक अस्मिता शाळेचा एक माझा पण जवळचा संबंध आहे. बोलावंसं वाटतं पण सगळे हुशार विद्यार्थी आहेत आणि मी काय बोलणार आहे. ठीक आहे, तरी पण मी अनुभव मांडतो माझे. दहीहंडी, या दहीहंडीमध्ये फक्त जोगेश्वरीच खेळाडू नसून इतर म्हणजे बोर्लीपासून दहीसर इथून ठाण्यापर्यंत असे बरेच खेळाडू आपल्या गोविंद पथकाला जॉईन झालेले आहेत. का तर गोविंद हा तर जोगेश्वरीपुरता मर्यादित नसून सगळ्या ठिकाणून आलेले खेळाडू आहेत आणि भरपूर खेळाडू आहेत. आता आमचा संकेतच होता, तर संकेत देखील आपल्यामध्ये खेळत होता. चुकतोय सर, माफ करा. तर अस्मिता एक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आपली ही संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून हे 4थं वर्ष आहे जे रांगोळी प्रदर्शनामध्ये आहे. या रांगोळी प्रदर्शनामध्ये त्यांनी खूप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही संकल्पना टाकून त्यामध्ये बऱ्याच रांगोळ्या काढल्या गेलेल्या आहेत. दुसरी गोष्ट की त्यांनी मतदान जनजागृतीचं पण रांगोळी केलेली आहे. तर त्या सर्वच कलाकारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन, मनापासून करेन. आणि त्यांचे जे आमचे जे सर्व गुरुजी आहेत तर त्यांचं देखील मी आभार मानेन की आम्हाला ह्या व्यासपीठावर एक संधी उपलब्ध करून दिला. आणि आमच्या जयजन गोविंद पथक परिवारातर्फे मी देखील मी तुमचं खूप खूप आभारी आहे. आणि सर्व गुरुजींना इथूनच नमस्कार करतो, कारण गुरुजी एक म्हणजे मला खूप भीती वाटते, खूप म्हणजे खूप भीती वाटते. अभ्यासात ठेव मी फ्रंटला कधी कधी बसायचो, असं दाखवायचं की मला सगळं येतं, पण मी कधीच सगळं शिकलो नाही. सर्वपणे पाचच्या बसून असायचो. कबड्डी क्षेत्रात छान खेळायचो आम्ही. कबड्डी क्षेत्रात दहीहंडी क्षेत्रात क्रिकेट वगैरे सगळंच आम्ही जवळ पाहिजे. तुम्ही सर्व उपस्थित असलेले सगळेच कलाकार, प्रत्येक क्षेत्रातील नामवंत कलाकार असतात. तुम्हाला सगळ्याच कलाकारांना आमच्या गोविंद पथकांना भरभरून शुभेच्छा देईल की तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं शिक्षण घेऊन पुढे राहा. आम्ही पुढे राहिलो पण तुम्ही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तरी पुढे जातात याचा अभिमान आम्हाला देखील आहे. तुर्तास सांगतो आमच्या मॅडम तुम्हाला सगळ्यांना सॉरी मी ठीक आहे. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. मी म्हणेन ह्या 2 आमच्या ठिकाणीच ना, या हिरकणीसाठी पुन्हा एकदा जोरदार धन्यवाद सर.
धन्यवाद. हां गोरे सर तुम्हीच 5 जणांना द्यायचं आहे. सगळ्यांचे कॉमन फोटो होईल फक्त उभं राहायचं. 5 जणांचे एकत्रित फोटो उभं राहायचं. धन्यवाद सर. धन्यवाद. पुढील प्रमाणपत्र धन्यवाद सर. धन्यवाद सर. काय होतं पाहिजे. पुढील प्रमाणपत्रासाठी आस्था प्रतिभा बर्दी बात्रे, सुचिता रोहिणी रमेश सुतार, ऋषी शारदा बाळू गोरकर, निखिल सुरेखा किशोर गुरव. पुढील प्रमाणपत्र सौ रेखा राकेश गावडे, सौ भारती अमित काटदरे. पुढील पारितोषिक अनिरुद्ध लक्ष्मी विश्वास सागवेकर. अनिरुद्ध लक्ष्मी विश्वास धन्यवाद सर. आता आपण पुढे वळूया. आता कलाकार नेत्यांना पुष्प एक छोटी भेट सुद्धा समितीकडून आपण देत आहोत त्यांना. धन्यवाद सगळे कॉमन फोटो होते. पुढची भेट देण्यासाठी मी विनंती करते श्रीयुत महादेव गोपाळे सर यांना. त्याचबरोबर लीलाधर पेडणेकर यांना देखील
अशा उत्कृष्ट कलाकारांचं पुन्हा एकदा अस्मिता परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुढच्या वाटचालीसाठी मला खूप खूप शुभेच्छा. खूप अथक परिश्रम केले आणि इतकी खरोखर जशी वार्षिक परीक्षा देतो ना तशी ती वार्षिक परीक्षा ते साक्षात देत होते. असे पण आमचे छोटे कलाकार होते, अक्षरशः त्यांना डोळ्यातून पाणी येत होतं की जमतंय की नाही, पण त्यांना आधार देण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला माहिती कोण होतं तिथे? खरंच ते देवदूत. कारण की 8 रांगोळ्या 10 रांगोळ्या आमच्या व्यावसायिकांनी बाजूला काढणे हे अस्मितेने इतकं छान. मला विनंती करते. तसेच शुभम मनोहर जाधव कलाकार आहेत त्यांना यावं आणि त्याच्यासाठी कॅश प्राइजेस आपल्याला एक स्पॉन्सर मिळाले आणि त्यांनाही आपण त्यांना कॅश प्राइजेस दिलेलं आहे. हेच त्याचं कारण आहे. आमचे सख्खेंनी सांगितलं की याचा एक उल्लेख करावा म्हणून, तर त्या उत्तेजनानंतर जे मिळालेले आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि अस्मिता आपल्या पाठीशी असंच सदैव पाठी राहणार. धन्यवाद. धन्यवाद सर. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे सारंग सुनीता जनार्दन भायदे. प्रमुख पाहुणे श्रीयुत महादेव कुरपाळे यांच्या हस्ते आपण देणार आहोत. लगेच नाही घेणार. जसं पावसाला चातक पक्षाला पावसाची पाण्याची गरज आहे तसंच हा नंबर कोणाचा असेल, कोणाचं नाव आहे तुम्ही सांगू शकता का? पहिला नंबर कोणाला दिलाय? तुम्हाला काय वाटतं? विनायक पेडणेकर नेहमीप्रमाणे आमच्या कार्पेटला सहकार्य करतो, कारण की रांगोळी इतकंच ते प्रेझेंटेशन सर्वात महत्त्वाचं असतं आणि विनायक पेडणेकरने भरपूर सहकार्य केलं आहे. सर्व अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट असेल तर रांगोळ्या साकारलेल्या आहेत.
आणि एक स्पर्धात्मक आणि एक कलात्मक सादरीकरण हे धन्यवाद. आणि आता 3-4 वर्षापूर्वी विचारांच्या पलीकडे दूरदर्शनवर माझी मुलाखत झाली. तो अनुभव मला सांगितला. म्हणजे ती चपराक, तो अनुभव म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये किती कलाकार मित्रांनो, कला म्हणजे आनंदाने तिला साकार करा, तिचं स्वागत करा आणि चांगलं जिद्दीने चिकाटीनं तिला जोपासत जा. कारण रांगोळी ही कला तशी फार कठीण आहे, म्हणजे खूप जिद्द चिकाटी. आता रांगोळी करताना आता माझ्या माता भगिनी आहेत, मुलीसारख्या आहेत, सर्वजण तुम्ही घरातून निघता त्यावेळेला रांगोळीला बसता, त्यावेळेला घरी कितीही झालेली असेल, काय झालेली असेल, पण ज्यावेळेला रांगोळीचे कण तुम्ही सोडतात त्यावेळेला तुम्ही समाधी अवस्थेत जाता. तुम्हाला लागत असेल तर समाधी अवस्था ती खरी साधना, ती कली करीच. कारण ही रांगोळी कलेने खूप काही माणसं घडवली. तुम्हाला भले धन कमी मिळेल पण मान सन्मान आणि भरपूर मिळेल. म्हणून ही रांगोळी कला अशीच जोपासत जा. ही भारतीय संस्कृती जरी आज आम्ही थांबलो तरी कलावंतीची पिढी आहे की ती पुढे पुढे जात जाणार. आपली भारतीय संस्कृती ही अशीच जतन करून अस्मिता संस्थेसारखी काही संस्था आहे, या संस्थेमुळे अनेक म्हणजे विद्यार्थी घडत आहेत आणि बरेचशा विद्यार्थ्यांना म्हणजे काही प्रवेश देत नसायच्या. तर मी म्हणायचो त्या कलाकारांना घडू द्या, नाही जर रांगोळी चांगली झाली तर मी करेल. म्हणजे असं मी करून आज तुमच्यासारख्या नवोदित कलाकारांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. काय अडचणी असेल केव्हाही मला फोन करा. रांगोळीविषयी मी घाटकोपर भटवडीजवळ जागृतीनगर स्टेशनसमोर राहतो. केव्हाही कुणाला भेटायचं असेल जरूर फोन करा, जरूर या. तुम्ही आपलं स्वागत आहे. आणि स्पर्धा नाही, विजेत्यांचं अभिनंदन सर्वांचं. आणि ज्या रांगोळी परीक्षा कलाकारांनी जो सहभाग घेतला, नोंदवला आणि यापुढे अशीही कला पुढे जात राहू द्या. एकमेकांना सहकार्य करा, सहाय्य करा आणि जिद्द, आत्मविश्वास चिकाटी ठेवा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि कलावंत एकमेकांना सहाय्य करा. तर ज्येष्ठांनी नवीन यांना तयार करा, तरच ही पिढी पुढे जाईल. आणि माझ्याकडनं जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. अस्मिता संस्थेने माझे गोपाळ्याला नाही बोलू, पण एका कलाकाराला बोलून या कलेचा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो. आणि विशेष आज इथे कौतुक करावं असं वाटतं, आमचे प्रशांत मयेकर सर पाण्यावर काम करतो. मयेकर सर खरोखर म्हणजे एवढी जिद्द, एवढी चिकाटी आणि आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे आणि ती जी पाण्यावरची रांगोळी साकारली आहे, थोडा जरी टिपका पडला असेल तर ती लगेच नाहीशी होते, खराब होते. पण एवढी जिद्द चिकाटी त्यांच्यामध्ये आहे. आणि प्रशांत मयेकर सर तुम्हाला मानाचा मुद्रा की सर्वांनी जरूर पहा, ते महिनाभर ठरणार आहे. आणि खरोखर आज इथं मला बोलण्याची जी माझ्याकडनं मला काही बोलता आलं, जे बोललो त्याबद्दल धन्यवाद. आणि अस्मिता संस्थेने केलेल्या सत्कारा सन्मानाबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्या स्पर्धेचं गेले 4 वर्ष नियोजन आणि सांभाळत आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या निदर्शनास आल्या आणि प्रकर्षाने यावर्षी निदर्शनास आल्या, त्याच्यावरून एक गोष्ट थोडी अशी ठरवली आहे की जे नवोदित कलाकार आहेत की ज्यांना आपल्या या पोर्ट्रेट रांगोळीबद्दल काहीच माहिती नाही, रंगांविषयी काही माहिती नाही, स्केचेसपासून ज्यांची सुरुवात आहे, तर आपण या पुढच्या येणाऱ्या वर्षात आपण त्यांच्यासाठी एक कार्यशाळा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून की पुढच्या वेळी ज्यावेळी ते स्पर्धेत सहभागी होतील त्यावेळी ते पूर्ण तयारीनिशी येतील आणि या अस्मितेच्या दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेत कोणत्याही अडीअडचणी विना, काही माहिती नाही म्हणून परत त्यांना जावं लागेल तर अशी त्यांच्यावरती परिस्थिती येऊ नये, त्याच्यासाठी म्हणून आपण एक कार्यशाळा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कधी असेल, काय असेल ते नंतर व्यवस्थित प्लॅनिंग करून ठरवू. पण जर आपल्याकडे असे कोणी असतील की ज्यांना याबद्दल आवड आहे आणि शिकायचं आहे, त्यांच्यासाठी आपण एक अशी कार्यशाळा ठेवू, त्याबद्दल प्रयत्न करू. जेणेकरून पुढच्या वर्षीचं जे स्पर्धा त्यावेळी ते ज्यावेळी 40 रांगोळ्या पडल्या त्या ठिकाणी अजून 10 रांगोळ्या जास्त पडतील अशी आपण अपेक्षा करूया. आपण प्रदर्शन
हा आपला कार्यक्रम समाप्तीचा एक विषय असतो. तर खरं तर आपण सर्व एक परिवारातले आहोत आणि प्रत्येकाचा आभार मानावं हे तर परिवारातले म्हणजे एक त्रयस्थपणाचं होतं. तरी पण एक सोपस्कार म्हणून आपल्याला आभार प्रदर्शन हे करायचं आहे. सर्वप्रथम या रांगोळी स्पर्धा जी आपण घेतली किंवा प्रदर्शन जे भरवलेलं आहे त्याच्यासाठी जर महत्त्वाचं जर कोणी असेल तर त्या ठिकाणी आलेले जे कलाकार आहेत ते स्पर्धक म्हणून आलेले असतील किंवा कोणी बोलवलेले असतील. यांच्याशिवाय हे रांगोळी प्रदर्शन झालं नसते. जर रांगोळीच नसत्या तर हे प्रदर्शन झालं असतं का? त्यामुळे या स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला, हिरिरीने भाग घेतला, काही माहिती नसतानाही, काही आपली तयारी नसतानाही ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि स्वतःचं एक आपल्याला काहीतरी व्यासपीठ मिळालेलं आहे ते आपल्याला थोडंसं सिद्ध करण्याच्या सुद्धा हेतूने सुद्धा जे आलेले आहेत त्या सर्व स्पर्धकांचं आणि ज्यांना इथे बक्षीस मिळालेलं आहे त्या सर्वांचं आणि जे व्यावसायिक कलाकार ज्यांना आम्ही स्वतःहून इथे बोलवलं की इथे आम्ही एक विषय ठेवला होता की त्याच्यासाठी त्यांनी प्रतिसाद देऊन 8 कलाकार या ठिकाणी आले त्या सर्वांचं मी अस्मिता संस्थेतर्फे खूप खूप मनापासून धन्यवाद बोलतो. 2 व्यक्तींची मला इथे नावं घ्यायची आहेत. एक आहे लीलाधर पेडणेकर. त्याने यावर्षी स्पर्धेत भाग घेतला नव्हता. तो घेणार होता पण त्याला जमलं नाही. मी त्याला म्हटलं तू एक गणपती काढायला कोण मिळालंच नाही, कोणाला विचारणार? तर म्हणून म्हटलं त्याला मी की तू रांगोळी काढशील का तर गणपतीची. त्याला खरं तर वेळ नव्हता. तो म्हणाला ठीक आहे काढतो मी. त्याने रविवारी येऊन ती रांगोळी गणपतीची काढली. खरं तर सुरुवातीलाच गणपतीचं दर्शन झालं की आपल्याला कसं एक काय म्हणतात ते एखाद्या कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते त्या पद्धतीचं ते कार्य झालं आणि खरं तर त्या गणपतीमुळे आपलं रांगोळी प्रदर्शनाला एक शोभा आल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तो स्वतः इलेक्ट्रिशियन आहे आणि या पूर्ण रांगोळी प्रदर्शनामध्ये जर खऱ्या अर्थाने कशाचा मोठा भाग असेल तर ते इलेक्ट्रिक वायरिंग आहे. तुमच्या रांगोळीच्या वरती जर लाईटच नसेल तर तुमच्या रांगोळीला अर्थ कसा राहील? त्यामुळे खरं तर तिला वायरिंग त्याने केलेली नाही. पण ज्यावेळी जिथे जिथे प्रॉब्लेम्स आले कारण की आम्हाला अनेक ठिकाणी रांगोळींचे वरती बल्ब ॲडजस्ट करावे लागले प्रत्येक रांगोळीचे. त्यावेळी त्याने तिथे मदत स्वतःहून येऊन त्याने त्याचा वेळ काढून त्याने स्वतःच्या रांगोळीवरनं उठून त्याने ती मदत केली. त्याबद्दल त्याचे खूप खूप संस्थेतर्फे मी आभार मानते. दुसरं म्हणजे करण पांचाळ. त्याचं नाव याच्यासाठी घ्यायचं आहे, या दोघांचं नाव पण करण पांचाळ याच्यासाठी घ्यायचं आहे. त्याने स्पर्धेत भाग घेतला पण ज्यावेळी कार्पेट टाकायची वेळ आली होती त्यावेळी मी त्या ठिकाणी एकटाच होतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला फोन करून बोलवलं, म्हटलं तुला वेळ आहे का रे कार्पेट टाकायला, जरा मदत करायला ये. तर त्या दिवशी तो रात्री आला. आम्ही जवळपास 1 वाजेपर्यंत ते कार्पेट पूर्ण ते क्रॅक करण्याचं कार्पेट मी करण पांचाळ आणि लीलाधर पेडणेकर आम्ही तिघं मिळून ते कार्पेट टाकत होतो. खरं तर ते कसं असतं की नुसती रांगोळी अशी जमिनीवर काढली की ती चांगली दिसत नाही. काहीतरी त्याच्यासाठी बॅकग्राऊंड असावं, कुठेतरी आपलं चित्रासाठी कसा कॅनव्हास असतो ना तसं हे कार्पेटचं काम आहे. त्यामुळे त्या रांगोळीला एक उठाव येतो. म्हणून या दोघांचं मला खरं तर मनापासून आणि संस्थेतर्फे मला या दोघांचा आभार मानायचा आहे. दुसरा आहे संकेत भगत. संकेत भगत हा या शाळेचा माजी विद्यार्थी आणि माझा वर्गमित्र. रांगोळी प्रदर्शनाची पहिल्या वर्षाची कल्पना जी आहे ती त्याची आहे. तर त्याच्यामुळे आणि यावेळी त्याला खरं तर वेळ नव्हता. तर त्या 3 दिवसात जास्त अवेलेबल पण नव्हता. पण व्हर्च्युअली म्हणतात ना की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणं, कलाकारांना बोलवणं, हे जे बॅनर्स वगैरे जे बनवलेले आहेत त्याबद्दल कलाकारांना मार्गदर्शन करणं, वेळोवेळी त्यांना सूचना देणं, ही सर्व जे कामं जे सर्व जे कार्य आहे ते संकेत भगत याने केलेलं आहे. त्याबद्दल त्याच्या संस्थेतर्फे खूप खूप आभार. आज आपल्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून जे आपल्याला गुरुवर्य म्हणून जे लाभलेले आहेत श्री महादेव गोपाळे सर आणि दुसरे जे आहेत ते आपल्याकडे गेल्या 2 वर्षी आपल्या इकडच्या रांगोळ्यांचं ज्याने परीक्षण केलं होतं असे प्रशांत मयेकर सर आणि यंदा त्यांची खरंच ती पाण्यावरचा शिवराज्याभिषेक त्यांनी घरी जो केलेला आहे तो खरंच पाहण्यासारखा आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, फोटो बघितले असतील. तर ते या कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्यांनी आपल्या प्रदर्शनाची भेट दिली, त्याच्याबद्दल त्यांचेही संस्थेतर्फे खूप खूप आभार. जय जवान गोविंदा पथकाचे प्रमुख श्री संदीप ढवळे आणि त्यांचे जे सहकारी श्रीकांत बिर्जे, श्री डेव्हिड, श्री गणेश आणि इतर जे कोणी सहकारी यांचं नाव इकडे आता सध्या नाही. तर हे जे सहकारी ज्यांनी आज या कार्यक्रमाची भेट दिलेली आहे त्याच्याबद्दल अस्मिता संस्थेतर्फे त्यांचे खूप खूप आभार.
व्यावसायिक कलाकारांनी ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे रांगोळीला काढलेले आहेत, तसेच परीक्षक श्री निलेश निवादे यांचा खरं तर मनापासून आभार की त्यांनी त्यांचा कामातनं वेळ काढून या ठिकाणी रांगोळीसाठी त्यांचा वेळ दिला, परीक्षणासाठी त्यांनी वेळ दिला आणि त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचे खूप खूप आभार. अशा प्रकारचे रांगोळी प्रदर्शन भरवणं ही खायची कामं नाही, याच्यासाठी आर्थिक मदतीची खूप गरज असते, त्यामुळे याचा खर्चही खूप जास्त आहे. त्यामुळे याच्यासाठी ज्या स्पॉन्सर्सने ज्यांनी मनापासून जी मदत केलेली आहे, भरघोसची मदत केलेली आहे, त्याच्यामध्ये LKGSB बँक आहे, सारंग जिम्नॅशियम, सानवी एंटरप्राइजेस, MM चहा कट्टा, साईकृपा कॅटरर्स आणि निलिमा इंग्लिश ट्युटोरियल्स या लोकांनी जी मदत केलेली आहे, तसेच जे त्यांची नावं आले त्यांनी अप्रत्यक्षपणे जी मदत केलेली आहे, त्या सर्वांचे अस्मिता संस्थेतर्फे हे प्रदर्शन यशस्वी होण्यास हातभार लावलेला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसंच सर्वात शेवटी अस्मिता परिवारातील सदस्य या गेल्या 3 दिवसात या प्रदर्शनामध्ये जो हाऊसकीपिंग स्टाफ आहे अस्मितेचा, की ज्यांनी साफसफाई करण्यापासून बाथरूमची व्यवस्था असो, पाण्याची व्यवस्था असो किंवा ते जे वरती ज्या ठिकाणी रांगोळ्या होत्या त्या ठिकाणी साफसफाई असो, ही सर्व कामं ज्यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने जी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसंच हे वरची जी लाईटिंग केलेली आहे रांगोळ्यांच्या वरती, त्याच्यासाठी ज्या इलेक्ट्रिशियननी ज्यांनी ही लाईटिंग केलेली आहे त्यांचेही खूप खूप आभार. या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी अप्रत्यक्षपणे जो हातभार लावलेला आहे आणि या प्रदर्शन व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी जी मदत केलेली आहे, त्यांचं चुकून अनावधानाने नाव राहिलं असेल, उल्लेख राहिला असेल, त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांची माफी मागतो आणि त्या सर्वांचे पुनश्च एकदा चांगल्या प्रकारे आभार मानतो आणि हा आभार प्रदर्शन कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. कैलासवासी गुणवंत मांजरेकर सर यांना आपण सर्व कलाकार तर्फे श्रद्धांजली वाहतो. सर्वांनी सांगतो. नमस्कार, मी मदन कावळे, रांगोळी कलाकार आहे. गेल्या 25 वर्षी मी रांगोळी काढतो आणि ते वरती म्हणजे अस्मिता संस्थेद्वारे जे रांगोळी प्रदर्शन आयोजित केलं होतं तिथे मी रांगोळी काढलेली आहे आणि माझे शिष्यही आहेत तिथे. त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक हरिदास बेंदाडकर, परत द्वितीय पारितोषिक सारंग बायदे आणि तृतीय पारितोषिक रोहित पाटील आणि उत्तेजनार्थ पारितोषिक विनायक कावळे यांना भेटलेलं आहे. हे सर्व माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याबरोबर बाकीचे विद्यार्थी माझे रांगोळीसाठी आले होते आणि चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. इथे त्यांची मेहनत होती म्हणून त्यांना बक्षीसं भेटलेली आहे. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार, मी निखिल खानवेलकर आणि माझी मुलगी सायली खानवेलकर आणि माझी मिसेस अस्मिता शाळेने यावर्षी रांगोळी प्रदर्शन आयोजित केलं होतं. 1 आठवड्याचं होतं. त्यामध्ये माझ्या मुलीने प्रथमच त्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि जे इतर स्पर्धक होते त्यांनी इतकी अप्रतिम रांगोळी काढली ना, ती डोळ्याचे पारणे फेडण्यासारखी होती. माझ्या मुलगीने पहिल्यांदा भाग घेतला आणि तिने पण सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि तिला मला मेन सांगायचं असं वाटते की आपले जे सिनियर्स आहे कावळे सर ते तिला मार्गदर्शन करत होते. मी तेव्हा पहिल्या दिवशी आलो तेव्हा तिला थोडं मिस्टेक होत होती, पण त्यांनी तिला व्यवस्थित समजून सांगितलं. तर असे इथे स्पर्धा बघितले की जे व्यावसायिक होते ते छोट्या स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते आणि इतके सुंदर भगत सर पण होते. त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं. अस्मिता शाळेचे आणि सर्व स्पर्धकांचे मी स्वतः एक अभिनंदन करतो आणि थँक्यू सर्वांना. Thank you.